मित्रांनो डोळ्यात विश्वास नाही पडत आहे, डोळ्यांवरती विश्वास नाही पडत आहे, कारण का गरम पाण्यात मासे आहेत. इकडे बघा, दिसत असते तुम्हाला, इकडे बघा. आई शपथ मित्रांनो, इथे हात टाका ना, पाणी एवढं गरम आहे ना की विचारू नका. जय शिवराय मित्रांनो, मी रतनदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज चालत आपण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग येतोय. तर मित्रांनो थोडा प्रॉब्लेम झाला होता, मोबाईल जरा चोरीला गेल्या कारणामुळे आपला व्हिडिओसुद्धा टाकता आली नाही आणि मोबाईलचा सुद्धा प्रॉब्लेम झाला होता. तर आता आपण पुन्हा एकदा आपला जो आयफोन होता तो पुन्हा एकदा जुनावाला डिस्प्ले टाकला आहे म्हणजे, आणि तो पुन्हा एकदा नवीन चालू केलेला आहे. तर आज आपण चाललो 2 आठवड्यानंतर, 2 किंवा 3 आठवडे झाले असतील कदाचित व्हिडिओ पडली नाही आपली. तर त्या आठवड्यानंतर आपण परत एकदा नवीन व्हिडिओ लोकेशनवरती चाललो, ते म्हणजे गणेशपुरी. तर गणेशपुरीला जात असताना आपण आलोत म्हणजे सध्या वसईमध्ये गणेशपुरी आहे त्या साईडला आलोत आणि तिकडे चाललो. तर तिकडे आता ना जो लोकेशन दिसतो, जो व्ह्यू दिसतो तो एकच नंबर आणि मला गावाची फिलिंग येते, खतरनाक आहे. आजचा व्हिडिओ धमाकेदार बनणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. चला इकडे बघा मित्रांनो, हा असा व्ह्यू बघून गावची फिलिंग येते, कारण का गावाला सुद्धा अशी हिरवीगार झाडं असतात. सुंदर असा व्ह्यू आहे इकडे आणि इकडे सूर्य सुद्धा आलेला आहे. पुढे गेल्यानंतर दाखवतो, सूर्यदेवाचं दर्शन करणार आहोत आपण. इकडे बघा, खूप सुंदर अप्रतिम म्हणजे खतरनाकच वाटतोय. सकाळचा जो व्ह्यू वाटतो इकडे डेंजर वाटतोय आणि धुकं वगैरे आलंय इकडे बघा मित्रांनो. आणि आता आपलं सूर्यदेवाचं दर्शन होणार आहे. इकडे बघा, असेल जरा झाड आहे त्याच्या कारणामुळे दिसत नाही एवढं. रस्ता सुद्धा खूप भारी आहे, खूप मजा येते गाडी चालवायला सुद्धा आणि थंडगार हवा सुटले. सकाळची एकदम गारगार वाटते, थंडी सुद्धा वाटते थोडीफार, पण सवय आहे आपल्याला, काय वाटत नाही एवढं. खूप भारी. तर मित्रांनो फायनली येऊन पोहोचलो आपण गणेशपुरी मंदिराजवळ. तर इकडे भगवान श्री नित्यानंद महाराजांची समाधी मंदिर आहे गणेशपुरी. तर बाहेर होतं, खूप सुंदर मंदिर आहे आणि इकडे पारायण चालू आहे. इकडे सकाळी 8 वाजले, तिकडे पारायण चालू आहे. इकडे फुलं वगैरे देतात, इकडे घेऊन जाऊ शकतो आपण आतमध्ये. बघूया आपण मंदिरामध्ये जाऊया आणि बघूया, दर्शन घेऊया आपण. तर ना आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये मोबाईल यूज करायला मिळत नाही आणि त्यामुळे आपण मोबाईल यूज करू शकत नाही. इकडे आल्यानंतर आपण आता येतो ते म्हणजे नवग्रह मंदिराजवळ. खूप सुंदर आहे इकडचा परिसर सुद्धा आणि नवग्रह मंदिर इथे. जिथे नित्यानंद महाराजांची समाधी आहे म्हणजे तिथे आपल्याला बरोबर अलाउड नाही, तिथे बोर्ड सुद्धा लिहिलं आहे. पण खूप सुंदर मंदिर आहे आणि इकडे सकाळचं पारायण सुद्धा झालं आहे आणि इकडे नंतर भारी वाटतं. इथे 9 ग्रह आहेत, जे आपले 9 ग्रह म्हणजे आपण म्हणतो सूर्यदेव, चंद्रदेव, गुरुदेव, अशा प्रकारे 9 ग्रह आहेत इकडे. पुढे जाऊया आपण, बघूया अजून आपल्याला मंदिरामध्ये काय पाहायला मिळते. मंदिराचं जस्ट मागे आल्यानंतर आपलं श्रीकृष्णांची इथे मूर्ती दिसते, खूप सुंदर आहे इकडे. इकडे नंतर भजन हॉल पाहायला मिळतो आपल्याला इकडे, सुंदर आहे. इथे पालखी सुद्धा आहे आणि इकडे बघा समोरच दत्तगुरु, खूप सुंदर आहे. इथे शांती सुद्धा खूप आहे. तर मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला इकडे बघा सुंदर प्रकारचं असं म्हणजे स्ट्रक्चर पाहायला मिळते, सुंदर प्रकारचं मंदिर पाहायला मिळते. तर इथे बघूया आपण, आपल्याला इथे या मंदिरामध्ये
काय पाहायला मिळते नक्की. इकडे बघा सुंदर अशा प्रकारची कलाकृती आहे मंदिराची सुद्धा. मला तर वाटतं शंकराचं मंदिर असावं, कारण का मंदिरासमोर तर नंदी आहे. इकडे नंतर नंदी आहे. इकडे शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिरासमोर तुम्हाला माहिती आहे नंदी तर असतोच. जाऊया पण मंदिरामध्ये. इकडे आपला गणपती बाप्पा आणि इकडं श्री विष्णुदेव आहे तिकडे. इकडे नंतर महादेवाची पिंड आहे. आणि हा गाभारा बघा. आपण जिथे इथे महादेवाच्या पिंडीच्या इथे जातो तिथे गाभारा असते. तिथे संपूर्णपणे आवाज आपला घुमत असतो. पिंड बघा सुंदर आहे. तर मित्रांनो शंकराच्या मंदिराच्या जस्ट समोर मागे आल्यानंतर आपल्याला इकडे गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. तर इकडे आल्यानंतर आपल्याला गरम पाण्याचे 4 कुंड पाहायला मिळतात, पण इथे 3च भरतात असे म्हटलं जातं. आणि हे कुंड खूप जुने आहेत आणि पहिल्यापासून आणि इथे आल्यानंतर आपल्याला हे खूप पहिल्यापासून पाणी पाहायला मिळतं. म्हणजे खूप पूर्वीपासून हे पाणी इथे गरम पाणी येते जमिनीमधून. आणि खाली गेल्यानंतर नदीसुद्धा आहे. नदीमध्ये ना असे खुले कुंड आहेत. नदीमध्ये इकडे खाली गेल्यानंतर नदी सुद्धा आहे आणि नदीमध्ये सुद्धा कुंड आहेत. म्हणजे बाजूने 160 कुंड 160 कुंड आहेत नदीमध्ये. येथील रहिवासी सांगतात 160 कुंड नदीमध्ये आहेत. तर इकडे बघायला गेलो तर नदीचे पाणी जे चाललंय ते थंड आहे, पण जिथे नदीमध्ये कुंड आहेत त्या कुंडामधलं पाणी मात्र गरम आहे. तर इकडे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे कुंड पाहायला मिळतात. तर मित्रांनो आपण नित्यानंद महाराजांच्या मंदिराकडे आलोत आणि इकडे नंतर आपण आता आलोत म्हणजे नदीवरती कुंड पाहण्यासाठी. तर बघूया आपण इकडे पायवाट बघा खूप सुंदर आहे आणि गावाकडे आल्यासारखा फील होतं इकडे पूर्णपणे. मित्रांनो फायनली आपण अजूनपर्यंत तरी नदीवर आहोत. कुंड शोधतो इकडे मगाशी ताईंना विचारलं ते पुढे म्हणाले इकडे ही नदी बघा केवढे. गावाला जेवढी मोठी नदी असते तशा टाईपमध्ये इकडे मोठी नदी आहे. आणि इकडे आल्यानंतर आपल्याला गरम पाण्याचं कुंड दिसणार आहे. तर बघूया आपण त्याच्या शोधामध्ये चाललोत. फिरतोय इकडे अजूनपर्यंत तरी काही दिसत नाही. पुढे गेल्यानंतर बघूया आपल्याला दिसतंय काय ते. पण इकडचा जो व्ह्यू आहे तो खरंच सुंदर आहे. फायनली आपण कुंडावरती पोहोचणार आहोत. आता नदीवरती आल्यानंतर आपण पोहोचणार होते म्हणजे कुंडावरती. तर बघूया इकडे नदीला मित्रांनो झाडं बघा किती आहेत आणि या झाडांच्या मधूनच जायला रस्ता आहे आपल्याला. या नदीला माणसं चालू आहेत त्या कारणामुळे आपण कुंडाजवळ सहज पोहोचू शकतो. नदीवरती आल्यानंतर इकडे बघा पूर्णपणे गरम पाणी आहे आणि इथे बघा पूजा सुद्धा केली जाते इथे. हा चमत्कार कसा असावा काही सांगू शकत नाही, कारण का इकडे नदी एवढी आहे आणि या नदीवरती पाणी गरम पाणी एवढं गरम पाण्याचं कुंड बाहेर पडतं. इकडे बघा हे संपूर्णपणे मित्रांनो गरम पाणी आहे. आज तुम्हाला दाखवलं इथून वाफ बघा कशा प्रकारे येईल. मित्रांनो डोळ्यात विश्वास नाही पडत आहे, डोळ्यांवरती विश्वास नाही पडत आहे, कारण का गरम पाण्यात मासे आहेत. इकडे बघा दिसत तुम्हाला इकडे बघा. आई शपथ मित्रांनो इथे हात टाका ना पाणी एवढं गरम आहे ना की विचारू नका. आणि ह्या गरम पाण्यात इकडे मासे आहेत. हे बघा 4 मासे दिसत मला इथे. इकडे बघा इकडे बघा. हा बघा हा दिसतोय का तुम्हाला मासा. हा बघा तर या गरम पाण्यात मासे कसे काय मित्रांनो कसे काय राहू शकतात ते मासे. आपला मित्र टॉमी इकडे फुल शांत आहे.
रात्री नाईट मारलेली वाटते याने. का मी सेकंड गरम पाण्याने आंघोळ करून झोपलाय आता. खूप शांत आहे बघा. खतरनाक आहे. झोप आले त्याला, झोप आले. चला जाऊया आपण. हा काय झोपूनच राहणार आज, उठणार नाही. हा बघा पाय बघा कसा करतोय. त्याला झोप आलाय, रात्री नाईट मारलं नाही त्यांनी. सेकंड छा मूडच नाही त्याचा. इकडे आल्यानंतर हा आपल्याला महादेवाच्या पिंडीसारखं वाटतंय. तुटला आता हे दगड, पण महादेवाच्या पिंडीसारखंच आहे. पिंडी असू शकते. इकडे आल्यानंतर खूप गरम पाणी आहे. इकडे बघा दिसत आहे तुम्हाला. थोडक्यात असं म्हणू शकतो आपण हे निसर्गात असलेलं एक गरम पाण्याचं कुंड आहे. तर हे एकच नसून इकडे सुद्धा खूप कुंड आहेत गरम पाण्याचे. खूप म्हणजे बघायला गेलो तर मागाशी आम्ही तिथे मंदिरामध्ये असंच बोलता बोललो तर त्या ताई तिथल्या म्हणाला की एकूण नदीला 160 कुंड आहेत. म्हणजे विचार करा की इकडे कुंड किती असतील पाण्याचे, गरम पाण्याचे. आणि हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे. जेव्हा म्हणतो आपण ज्या वेळेला लावा फुटला होता त्यावेळेला काही ठिकाणी म्हणजे जिथून गरम वाफ निघते तिथून असं म्हणजे गरम पाणी निघतं असं थोडक्यात म्हणलं जातं. तर कदाचित इकडे सुद्धा तसंच असेल. इकडे ते प्रमाण जास्त असू शकतं. आणि इकडे खूप कुंड आहेत. बघायला गेलो तर आपल्याला एवढे कुंड फिरता येऊ शकत नाही, कारण का नदी खूप मोठी आहे आणि खूप पॅसेज इकडचा मोठा आहे. तर हे कुंड बघून खूप भारी वाटलं. निसर्गामध्ये असं काहीतरी चमत्कार असू शकतो की इकडे सुद्धा गरम पाण्याचे कुंड असू शकतात. तर टोटल बघायला तर 160 म्हटलं त्या. आता 160 कुंड नक्की कुठे आहेत ते आपल्याला माहिती नाहीत, पण इकडे आजूबाजूलाच आहेत आणि खूप नदी मोठे. तर चला जाऊया आपण आता पुढे. तर मित्रांनो इकडे आल्यानंतर आपल्याला गणेशपुरी मंदिर आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेले गरम पाण्याचे कुंड, नैसर्गिक निर्मित गरम पाण्याचे कुंड तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओच्या पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.